मिरज विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी महाराष्ट्रनामा पोहोचवण्यात कमी, अनेक राजकीय जाणकारांचे मत। सोशल मीडियावर भाजपा स्ट्रॉंग। महायुतीने संकल्प पत्रामधून आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला, त्यानंतर मवियाचा महाराष्ट्रनामा प्रसिद्ध केला। मात्र या केलेल्या घोषणा महाविकास आघाडी मतदारापर्यंत पोहोचवण्यात कमी पडत असल्याच्या प्रतिक्रिया राजकीय जाणकारातून व्यक्त होऊ लागल्या आहेत। नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मतदारांनी नाकारल्याचे चित्र दिसून आले। यानंतर महायुतीने लाडकी बहीण योजनेची आखणी केली व या योजनेचे मार्केटिंग मोठ्या प्रमाणात केले। महिलांच्या खात्यावर 1500 प्रमाणे पैसे जमा केले। याचा प्रचार व प्रसारही महिला वर्गात झाला। यानंतर महाविकास आघाडीने विधानसभेला आपले सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवणार असल्याचे सांगितले। यामुळे ही विधानसभा वेगवेगळ्या योजना या विषयावर येऊन ठेपली व योजनेच्या माध्यमातून राजकारण सुरू झाले। यानंतर महायुतीच्या वतीने कोल्हापूर येथील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या लाडक्या बहिणींना आता 1500 वरून 2100 रुपये देणार असल्याचे जाहीर केले। महाविकास आघाडीने मात्र डोके शांत ठेवून लाडकी बहिणीला 3000 रुपये देणार असल्याचे जाहीर केले। महायुतीला लाडकी बहीण योजना राबवण्यासाठी वेळ मिळाला, त्यामुळे त्या योजनेचे मार्केटिंग झाले। आता महाविकास आघाडी महालक्ष्मी योजना बहिणींच्या पर्यंत पोहोचवण्यात किती यशस्वी होते हे पाहावं लागेल। महायुती व महाविकास आघाडीने यासह अनेक घोषणा केल्या आहेत।